नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. चला आज आपण काय भाजी बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, चला आज आपण वालाच्या शेंगा बनवणार आहोत. तर हे बघा, आपण वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे. आता सर्वात प्रथम ही आपण वालाच्या शेंगा निवडणार आहोत. अशा छान अशा हिरव्या हिरव्यागार आणि कवळ्या अशा वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे. तर आता सर्वात प्रथम आपण ह्या वालाच्या शेंगा निवडणार आहोत. मग त्याच्यासाठी काय काय लागतं ते साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा मैत्रिणी, छान अशा आपण आता वालाच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहे. तर आज आपण वालाच्या शेंगा कशा बनवतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता एकदम मस्तपैकी अशा छान अशा कवळ्या कवळ्या वालाच्या शेंगा आहे. तर आज आपण तव्यावरच्या सुक्या अशा वालाच्या शेंगा साध्या आणि सोप्या बनवणार आहोत. तर त्या कशा बनवते तुम्हाला दाखवत आहे. तर बघा मैत्रिणी, या शेंगा आता निवडलेल्या आहे. त्याच्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यासाठी बघा, हा कांदा घेतलेला आहे कापून, टमाटे कापून घेतलेले आहे आणि ही थोडी कोथिंबीर आणि लसूण आणि जिरे हे ठेचून घेतलेले आहे. तर आपण आता मस्तपैकी असं छान अशा वालाच्या शेंगा सुक्या तव्यावरच्या बनवणार आहोत. तर आता ह्या शेंगा कशा बनवते ते दाखवत आहे तुम्हाला मी. त्या पद्धतीने तुम्ही खा, बनवा. व्हिडिओला चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आपण सर्वात प्रथम आता शेंगा कशा बनवता ते बघूया. बघा मैत्रिणींनो, आपण आता मस्त छान असं तेल तव्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला कमी लागतं किंवा जास्त लागतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता. तर आता बघा मैत्रिणींनो, आपण सर्वात प्रथम काय टाकणार आहोत ते बघा. सर्वात प्रथम आपण लसूण आणि जिरे ठेचून घेतले ना ते टाकले. त्याच्यानंतर कांदा टाकला. त्याच्यानंतर आपण टमाटर टाकलं. त्याच्यानंतर आपण ही कोथिंबीर टाकली. आता एक छानसा असं आपण हलवून घेणार आहोत. थोडंसं लाल होईपर्यंत असं हलवणार. आता हे मस्तपैकी असं छान आपण हलवून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, याच्यावर आता लाल तिखट टाकणार आहोत. 2 चमचे लाल तिखट, थोडी हळद टाकणार आहोत. चवीनुसार थोडी हळद टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकणार आहोत. परत थोडेसे ना लाल तिखट टाकणार आहोत. तर आता हे मस्तपैकी असं आपण परतून घेणार आहोत. असं छान असं परतून घेतलं आहे. आता आपण मस्तपैकी हे परतलेलं आहे. हे बघा, आता याच्यावर मस्त छान असं आपण शेंगा धुवून घेतलेल्या आहे. आता आपण याच्यावर शेंगा टाकलेल्या आहेत. तर शेंगा मस्त अशा त्याच्यात परतून घेणार आहोत आणि त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत. शेंगा शिजायपुरतं आपण पाणी टाकणार आहोत. बस, सुक्या बनवायच्या आहे ना आपला फ्राय, तर लय पाणी बिणे टाकणार. तर हे बघा, असं थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये काय काय टाकलं ते तुम्हाला मी सर्व दाखवलेलं आहे. टमाटर, कांदा, लाल तिखट, हळद, मीठ. आपण आता छान अशा शेंगा आपल्या ह्या शिजणार आहे. ह्या बघा मैत्रिणी, साध्या आणि सोप्या आपण आज वालाच्या शेंगा कशा बनवल्या हे मी तुम्हाला दाखवल्या आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तर साध्या आणि सोप्या वालाच्या शेंगा. आता आपण ह्या वालाच्या शेंगा आता तव्यावर टाकल्या, फ्राय बनवत आहोत. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत शिजण्यासाठी. चला बरं मैत्रिणींनो, आता आपण झाकण काढून बघूया वाला शेंगा शिजल्या का नाही.
हे बघा वालाच्या शेंगा अशा मस्तपैकी शिजत आहे. आता यांना परत आपण छानसं असं हलवून घेणार आहोत. आता चांगलं असं हलवून घेतलेले आहे. आता थोड्या वेळ परत आपण झाकण ठेवू, म्हणजे लवकरात आपल्या छान अशा चमचमीत आणि झणझणीत अशा मस्त वालाच्या शेंगा तयार होणार आहे. या पद्धतीने तुम्ही तयार करा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा शेंगाबरोबर खाण्यासाठी अशा मस्त खमंग अशा छान अशा बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहे. अशा किती खावा अशा भाकरी अशा मस्त बनवलेल्या आहे. तर आज आपण वालाच्या शेंगा आणि बाजरीच्या भाकरी यांच्यावर ताव मारणार आहोत. मूग डाळ फ्राय बी आहे त्याच्याबरोबर. ते बघा अशा छान अशा भाकरी बनवायच्या. हे आपल्या वालाच्या शेंगा बघा की छान बनताय मस्त अशा. आता 5 मिनिटात होतील त्या. आपण त्याच्यावर झाकण देऊ ठेवू, म्हणजे लवकरच तयार होतील झटपट अशा वालाच्या शेंगा. हे बघा किती छान अशा वालाच्या शेंगा तयार झालेल्या आहे. आता मस्तपैकी आपण त्याचं जेवण करूया. बघा छान अशा मस्त चमचमीत आणि चमचमीत वालाच्या शेंगा तयार झालेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. वाल शेंगा फ्राय तव्यावरची कशी बनवली त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.